अकोल्यात एकाच दिवसात तब्बल 100 पेक्षा अधिक बनावट रेशन कार्ड वाटपाचा धक्कादायक प्रकार समोर आला। मोठी उमरी परिसरातील एका एजंटने तहसील कार्यालयातच बसून ही कार्ड बनवून वाटली। गजानन सुरवारे या एजंटने नागरिकांकडून 3000 रुपये घेऊन एका दिवसात बोगस रेशन कार्ड तयार केली। ही कार्डे नोंदणीसाठी तहसील कार्यालयात सादर करण्यात आली होती। मात्र रेशन कार्ड क्रमांक आधीच नोंदवलेले असल्याचे लक्षात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला। या प्रकरणात तहसील विभागाने चौकशी समिती गठीत केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून सद्यस्थितीत वाटप करण्यात आलेले 2 रेशन कार्ड ताब्यात घेण्यात आले। हे दोन्ही बोगस रेशन कार्ड उमरी परिसरातल्या गुर्दी भागातील नागरिकांना देण्यात आलं होतं। ही कार्डे देखील अकोल्यातील शिवर परिसरातील नागरिकांच्या नावाने आधीच नोंदवलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे। विशेष म्हणजे या रेशन कार्डवरील निरीक्षण अधिकाऱ्याची सही आणि पुरवठा विभागाचा शिक्का देखील बनावट आहे। या प्रकारामुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। दरम्यान हे बनावट रेशन कार्ड असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। आमच्या विभागातून हे वाटप करण्यात आलेले नाही। सद्यस्थितीत आमच्याकडे या संदर्भात 2 तक्रारी आल्या आहेत। याची संपूर्ण चौकशी केल्या जात आहे, अशी माहिती तहसील विभागातील अकोला ग्रामीण पुरवठा विभाग अधिकारी विश्वजित लिंगायत यांनी दिली। या प्रकरणी संबंधित एजंट विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तहसील विभागाने याची दखल घेतली आहे।